नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप म्हणजेच NMMS या 8वीसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थीसाठी शिष्यवृत्ती योजना 2022ची प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत। नमुना प्रश्नपत्रिका 21 डिसेंबर 2022 रोजी झालेली। वारंवार त्याच प्रश्नपत्रिका 1, 4 ते 5 प्रश्नपत्रिका आपण सोडवल्यात तर आपल्याला लक्षात येईल की निश्चितपणे त्यावर आधारितच प्रश्न असतात। त्यामुळे 20 पैकी 18, 19 मार्क्स किंवा पैकीच्या पैकी मार्क्स पडायला फार मदत होणार आहे। विज्ञान आणि या ठिकाणी समाजशास्त्र यामध्ये चांगले मार्क्स पडतात, बुद्धिमापनाला चांगले मार्क्स पडतात, परंतु गणित अवघड वाटत असल्यामुळे गणितामध्ये कमी मार्क्स मिळाल्यामुळे 20 पैकी 7, 8, 5, 6 मार्क्स पडतात आणि आपली शिष्यवृत्ती हातातोंडाशी आलेली जाते। यासाठी गणित अतिशय सोप्या पद्धतीने समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे। 21 डिसेंबर 2022ची प्रश्नपत्रिका सोबतच्या आकृतीत 71 ते 90 असे प्रश्न असतात। 20 सोबतच्या आकृतीत रेषा L आणि M यांची छेदिका N आहे, तर आकृतीत दिलेल्या माहितीवरून व्युत्क्रम कोणांच्या मापांचे गुणोत्तर काढा। अत्यंत सोपा व्युत्क्रम कोण या ठिकाणी हा 70 मापाचा कोण त्यांनी दिला आहे, तर हा 110 मापाचा। ओके, हा 110 मापाचा, हा 100 दिला आहे तर हा 80च असणार। त्यामुळे 110 आणि 80 हे व्युत्क्रम कोण आहेत, त्यामुळं हा 80 आणि 110 यांचं गुणोत्तर 80/110, 0 0 गेले 8 11। तुम्ही म्हणाल 110/80 का नाही, तर 0 0 जाऊन 11/60 येणार, पण 11/8 या ठिकाणी पर्याय उपलब्ध नाही। त्यामुळे 8 11 अचूक पर्याय आहे पहिला। सोबतच्या आकृतीत G हा त्रिकोण ABCचा गुरुत्वमध्य असून AG 7/3 आहे आणि PG's AP गुणोत्तर विचारलेला आहे। त्रिकोणाच्या मध्यगा एकसंपाती असून त्या दोनास 1 या प्रमाणात विभागतात, म्हणजे PG 1 असेल तर AG 2 असते, QG 1 असेल तर BG या ठिकाणी 2 असते, म्हणजे AGच्या निमपट PG आहे। तर आपल्याला AG दिलेले आहे 7/3, म्हणजे 7/3 आणि बरोबर याच्या निम्म 7चं निम्म 3.5, 3.5/3 हे PG आलं। म्हणजे AP विचारले आपल्याला, PG's AP हा PG 3.5/3, या दोघांची बेरीज 7 आणि 3.5 10 या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी 3.5 म्हणजे PG आहे। ओके, आणि AP आहे 10.5/3 आणि पॉईंटला पॉईंट गेल्यामुळे (3) गेले गुणोत्तर घेताना, दशांश चिन्ह गेले 35/105, म्हणजे 35 × 35, 35 × 105, 1/3 अचूक पर्याय नंबर 4। ओके, अशा पद्धतीनं अचूकतेकडे लक्ष द्यायचं। त्यानंतर चौकोन ABCD मध्ये AC बरोबर 3√2 आणि BD वर्ग बरोबर 18 असेल तर चौकोन ABCD कोणत्या प्रकारचा चौकोन आहे? समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, समलंब चौकोन आणि काटकोन चौकोन। पाहूया, या ठिकाणी आपण चौकोन या ठिकाणी काढायचा आहे। हा चौकोन आपण काढला, समजा त्याचं नाव ABCD आहे। AC आणि BD, समजा हे AC आणि BD आयताचे कर्ण समान आहेत असं आपण समजलं, तर इथं BD वर्ग दिलेला आहे, BD वर्ग दिले 18। आता AC वर्ग आणि BD वर्ग समान येणं गरजेचं आहे ना, जर कर्ण समान असतील तर। आता BD वर्ग त्याने 18 दिले आणि या ठिकाणी AC 3√2 दिले, म्हणजे 3√2 त्याचा वर्ग, 3चा वर्ग 9, (2चा वर्ग 2), हे पहिलं BD वर्ग 18 दिले, 9 दूने 18 बरोबर 18, म्हणजे कर्ण समान आहेत आणि कर्ण समान असतात तो आयत किंवा चौरस असतो। चौरस काटकोन चौकोनच आपण म्हणतो त्याला, आयताला काटकोन चौकोन, अचूक पर्याय नंबर 4। ओके, पुढचा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत त्रिकोण DCH व त्रिकोण DCF आणि DCH हे दोन त्रिकोण कोकोबा कसोटीनुसार एकरूप होण्यासाठी आणखी कोणती कसोटी, कोणती बाब देणं गरजेचं आहे?
DCH म्हणजे हे दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी. हा कोण त्यांनी दिला आहे, ही बाजू सामायिक आहे. म्हणजे आपल्याला आणखी एक कोणच पाहिजे, म्हणजे या कोणाला हा कोण एकरूप पाहिजे. त्याशिवाय को बा म्हणता येत नाही किंवा बा को म्हणजे कोण DHC आणि कोण DFC म्हणजे अचूक पर्याय नंबर 1. बाकोको कसोडी, कोकोबा कसोडी, कोकोबा क्रम आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, एका दलालामार्फत सतीशने 24,50,000 रुपये किमतीचा फ्लॅट प्रशांतला विकला. दलालाने दोघांकडून मिळून 98,000 रुपये दलाली घेतली, तर दलालीचा शेकडा दर किती? आता 24,50,000ला 24,50,000ला या ठिकाणी 98,000 दलाली घेतली जात्या, तर 100 लाख आहे, तर 100 लाख आहे. म्हणजे 98,000 भागिले आपण म्हणतो 100पैकी 50 गुण मिळाले म्हणजे 100 छेदस्थानी असतं, तसं 24,50,000ला 98,000 तर म्हणजे गुणले 100 लाख आहे. 1 2 शून्य गेल्या, ह्या 2 शून्य गेल्या, 1 2 ह्या पण 2 शून्य गेल्या. आता 5 खाली भागतोय, 5 चोक 20 उरले 4, 5 9 45, इथं 5 एक्के 5, 245ला 5 भागले 49 झालं, 5 एक्के 5 उरले 4, 5 9 45 उरले 3, 5 31, 196 वर आलं. आता 49ची चौपट आहे बघा, 7 49, 7 दुनी 14 उरले 5, 7 56 आणि 7 ने 28ला 7 चौक 28 म्हणजे 4% हा दर असणार आहे दलालीचा. दलालीचा शेकडा दर 4% आहेच. ओके. अशा पद्धतीनं खालीलपैकी कोणती संख्या अपरिमेय संख्या आहे? 4/5 परिमेय आहे, कारण 45.8 येते. इथं 8चं घनमूळ 2 परिमेय आहे. या ठिकाणी 23/99 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. वर्गमुळात 5 ही मात्र अपरिमेय संख्या आहे. 23ला तर 99नं तुम्ही भागलं तर 23 बारच इथं 0.23 बार येते, म्हणजे परिमेय संख्या आहे. केवळ फक्त अपरिमेय संख्या आहे. वर्गमुळात 5 चौथा अचूक पर्याय आहे. या ठिकाणी 100.1चा वर्ग बरोबर किती? 100.1चा वर्ग करताना या ठिकाणी 100 अधिक 0.1 कंसाचा वर्ग. अगदी सिंपल आहे त्या पद्धतीनं. 100 अधिक 0.1 म्हणजेच 100.1चा वर्ग. मग 100चा वर्ग 10,000. ह्या दोघाचा गुणाकार 10, 100 गुणिले 0.1 10, त्याची दुप्पट 10 20 आणि 0.1चा वर्ग या ठिकाणी 0.01. ओके. बेरीज यांची 1 इथं 0.1 आणि हे 0, हे 2, हे 0, हे 0, 10,020.01, 10,020.01 काय 10,020.01. ओके. अचूक पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आहे, F हा D वर्गाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो जेव्हा D बरोबर 4, F बरोबर 16 आणि D बरोबर 1.6 असताना F बरोबर किती? F हा D वर्गाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो की स्थिर पद काढताना या ठिकाणी त्या दोघांचा गुणाकार करून काढायचं असते व्यस्त प्रमाणामध्ये. F गुणले D वर्ग. F किती आहे? 16 गुणले D वर्ग, या ठिकाणी 4चा वर्ग 16 बरोबर K आहे. ओके. म्हणजे K बरोबर आता आपण सूत्र वापरलं F गुणले D वर्ग. K म्हणजे 16 गुणले 16 आहे आणि नवीन या ठिकाणी D 1.6 दिला आहे आणि F काढायचा आहे. 1.6 गुणिले 1.6 वर्ग आहे ना, त्यामुळं 16 गुणिले 16 भागिले 1.6 1.6 छेदस्थानी आले बरोबर F मिळणार आहे. दशांशचिन्ह काढून टाकण्यासाठी वरती 160 खाली 16, दशांशचिन्ह काढून इथंही 160/16, 16 10 1600, 16 10 1600, 10 10 100, हा 10 10 100 म्हणजेच F. ओके. अशा पद्धतीनं अचूक पर्याय आपल्याला पहिला आहे. ओके. हे सोडवलेलं समजलं असेल.
पुढचा प्रश्न आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 9.1 सेमी असून त्या वर्तुळातील जीवेची लांबी 16.8 सेमी आहे, तर त्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर आपल्याला माहिती आहे, वर्तुळ मध्यातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. या ठिकाणी समजा ए बी ही जीवा आहे, जीवेची लांबी 16.8 आहे. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवे दुभागतो. जीवेची लांबी 16.8 आहे, ती निम्म 16 बेचोकाट 8.4 हा मधला भाग OM हा लंब आहे. आणि वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाची जी लांबी आहे ती लांबी काढायची आहे. जीवेची वर्तुळ केंद्रापासून अंतर काढायचं आहे आणि त्रिज्या 9.1 आहे. त्रिज्या 9.1 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 9.1चा वर्ग कर्णाच्या वर्गातनं दिलेला बाचा वर्ग वजा केला पाहिजे, मग आपल्याला OM वर्ग मिळतो आहे. मग एकदा त्यांची बेरीज आहे, वर्ग वजा बी वर्ग 9.1 अधिक 8.4 गुणिले 9.1 गुणिले 8.4 वजा 9.1 आणि 8.4 4 आणि 1 5 आणि 9 आणि 8 17.5 गुणिले 9.1 मधून 8.4 गेले, 11तनं 4 गेले 7 उरले 0.7. 9.1 मधनं 8.4 गेले 0.7. याने 17.5 गुणिले 7चा गुणाकार 7 5 35ला 5 हाच्याले 3 17 7 19 असे 119 3 122 1 2 तिसऱ्या ठिकाणी 12.25 आणि 12.25 1225 हे 1225चं वर्गमूळ 3.5 आहे. म्हणजे या ठिकाणी OM वर्ग आमचा जो आहे तो 12.25 आहे. तर OM वर्गाचं वर्गमूळ OM आणि 12.25चं 3.5 म्हणजे वर्तुळ केंद्रापासून ती जीवा 3.5 सेमी अंतरावर असणार आहे. अचूक पर्याय नंबर 3. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व NMSला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी तो शेअर करा. डिसेंबर महिन्याच्या 28 तारखेला परीक्षा आहे, जवळ आलेली आहे. आपणास शिष्यवृत्ती मिळवायची आहे. गणितात कमी पडू नका. 20 पैकी 20 मार्क्स पाडण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलचा वापर करा. NMS गणित विषय टाका. आपल्याला शेकडो उदाहरणे सोडवून दिली आढळतील. सर्व प्रश्नपत्रिका सोडवून दिल्या आहेत. तज्ज्ञ शिक्षकांनी तयार केलेल्या प्रश्नपत्रिकाही सोडवून दिलेल्या आहेत. धन्यवाद.